हरिओम. उपदेशसाराच्या भाग क्रमांक 30मध्ये सर्वांचं स्वागत. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आधी सुरुवात करूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्यावेळी पाहिलेला श्लोक क्रमांक 23 आपण आधी एकदा म्हणूयात. सत्वभासिका चित्त्ववेतरा सत्तया हि चित्तया ह्यहम्. ह्या श्लोकाचा आपण असा अर्थ पाहिला की सत्स्वरूपाला प्रकाशित करणारं वेगळं चैतन्य कुठे आहे, तर ते नाहीच आहे. कारण सत्हून चित मुळी भिन्न नाहीच. शुद्ध अहम हा सत आणि चित स्वरूप आहे. शुद्ध अस्तित्व म्हणजेच सत हे स्वयंप्रकाश रूप असल्यामुळे अहमला प्रकाशित करणारं दुसरं चैतन्य नाहीच. हेच चैतन्य म्हणजे शुद्ध चैतन्य किंवा शुद्ध अहम हे व्यष्टी उपाधीशी तादात्म्य पावलं की ते जीवभावाला प्राप्त होतं आणि समष्टी उपाधीशी तादात्म्य केलं की ईश्वर भावाला प्राप्त होतं. उपाधींशी तादात्म्य सोडलं तर जीव आणि ईश्वर कसे एकच आहेत हीच गोष्ट पुढच्या 24व्या श्लोकात सांगितलेली आहे. तेव्हा आपण तो श्लोक आधी एकदा म्हणूया. ईश जीवयोर्वेषधीभिदा सत्स्वभावतो वस्तु केवलम्. अन्वय पाहूयात. ईश जीवयोः वेषधीभिदा भिन्नत्वम् अस्ति किंतु सत्स्वभावतः केवलं वस्तु एव तयोः अस्ति. अर्थ पाहूयात. ईश्वर आणि जीव या दोघांच्यामध्ये स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांच्या दृष्टीने किंवा यांच्यातील भिन्न गुणांमुळे भेद आहे, भेद दिसतो किंवा भेद असतो. परंतु मूळ स्वरूपाच्या गुणधर्मांच्या दृष्टीने त्या दोघांमध्ये एकच चैतन्य आहे. आता इथे काही शब्दांचे अर्थ कसे घेतलेत ते पाहू. इथे जो वस्तू हा शब्द वापरला आहे तो आपल्या व्यवहारात जे आपण वस्तू म्हणजे थिंग, ऑब्जेक्ट अशा अर्थीने वापरतो त्याच्यापेक्षा खूपच वेगळ्या अर्थाने हा शब्द इथे वापरलेला आहे. सदैव वसती इति वस्तू म्हणजे नेहमीच जे राहतं ते म्हणजे परमार्थदृष्ट्या जे सत्य अस्तित्व ज्याला असतं, जे नित्य अस्तित्वात असतं ते म्हणजे ज्याला आपण पूर्वीच्या आपल्या अनेक विवेचनामध्ये सत सत असं म्हटलं आहे ते म्हणजे वस्तू. दुसरा इथे बघायला पाहिजे दोन शब्द वेषधीभिदा. ईश जीवयोः वेषधीभिदा. इथे वेष आणि धी हे दोन शब्द आपल्याला जरा नीट बघायला पाहिजेत. इथे वेष या शब्दांनी स्थूल शरीराकडे निर्देश केलेला आहे आणि धी या शब्दांनी सूक्ष्म शरीराकडे निर्देश केलेला आहे. आता खरं म्हणजे सूक्ष्म शरीराचे आपण मागच्या वेळेला बघितले होते. अवयव किती आहेत? 17 अवयव किंवा 19 अवयव आहेत. मला वाटतं आपण 28व्या भागामध्ये सूक्ष्म शरीराचं अत्यंत सविस्तर आणि सखोल वर्णन पाहिले. पण त्या संपूर्ण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मे म्हणजे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, 5 सूक्ष्म कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी अशा 17 अवयवांचं मिळून सूक्ष्म शरीर होतं. त्या संपूर्ण 17 अवयवांचा उल्लेख किंवा निर्देश फक्त धी या एका शब्दांनी इथे महर्षींनी केलेला आहे. आता 22व्या श्लोकामध्ये आपण सगळ्या उपाधींचा अभ्यास केला आणि त्या जड आणि असत असल्यामुळे त्या म्हणजे शुद्ध अहम किंवा माझं मूळ स्वरूप असूच शकत नाहीत असाही एक निष्कर्ष काढला. आणि त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे 21व्या श्लोकामध्ये आपण 3 स्तरांवरचे अहम पाहिले. व्यष्टी अहम, समष्टी अहम
आणि शुद्ध अहम. सत आणि चित स्वरूप आत्मा जेव्हा व्यक्तीच्या विशिष्ट देहाशी, मनाशी किंवा बुद्धीशी तादात्म्य करतो तेव्हा त्याला व्यष्टी अहम किंवा जीव म्हणतात. आणि जेव्हा तोच सच्चित स्वरूप आत्मा संपूर्ण स्थूल जगताच्याद्वारे व्यक्त होतो तेव्हा त्यालाच ईश्वर असं म्हणतात. ही व्याख्या आत्तापर्यंत मला वाटतं मी तिसऱ्यांदा सांगते आहे आणि ही पुनरावृत्ती नक्कीच वाटणार आहे. म्हणजे नव्हे ती आहेच, पण ती पुनरावृत्ती करण्यापाठीमागे एक कारण आहे की ही थोडी सूक्ष्म संकल्पना आहे आणि समजायला थोडी अवघड आहे. त्यामुळे ती वेगवेगळ्या संदर्भात पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे. म्हणून ते मी पुन्हा पुन्हा सांगते. अजूनही इथून पुढच्या विवेचनामध्ये सुद्धा ती 1-2 वेळेला पुन्हा सांगितली जाईल. तर ह्या जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये नेमके कोणते भेद आहेत याचा विचार आपण भक्तियोगातील श्लोक क्रमांक 8 सुद्धा केला होता. आठवतं? या श्लोकामध्ये अभेदभावनेने केलेले ध्यान हे सर्वश्रेष्ठ असते असं सांगितलेलं होतं. आणि अभेदभावना म्हणजे काय आपण पाहिलं होतं. तो ईश्वर मीच आहे, सहा अहम किंवा सोहम या विचाराने केलेलं निर्गुण ध्यान. या श्लोकाच्या विवेचनामध्ये आपण आणखीन काही संकल्पना बघितल्या होत्या. त्या म्हणजे व्यष्टी आणि समष्टी हे बघितलं होतं. आणि उपाधी म्हणजे काय ही पण संकल्पना आपण समजून घेतली होती. तर हा ऑडिओ क्रमांक 12 पुन्हा एकदा सगळ्यांनी शांतपणे ऐकावा असं मी आग्रहपूर्वक सांगीन. कारण त्यामुळे भक्तियोग आणि ज्ञानयोग ह्यांच्यामध्ये कसं साम्य आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या नक्की लक्षात येईल. आणि आपण ज्या संकल्पना पूर्वी पाहिलेल्या आहेत त्यांची पुन्हा एकदा उजळणी होईल आणि मग नवीन संकल्पना समजायला किंवा त्या संकल्पना पक्क्या व्हायला मदत होईल. कारण कसं आहे की आधी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हा पुढच्या भागामध्ये पुन्हा पुन्हा सांगणं हे वेळेअभावी शक्य होईलच असं नाही. अर्थात इथे ईश्वर आणि जीव यांच्यामधील भेद जो मी भेदभावनेच्या 8व्या श्लोकाच्या निमित्ताने सांगितला होता तो मी या श्लोकाच्या निमित्ताने पण पुन्हा सांगणार आहे आणि यावेळेला थोडीशी अधिक भर घालून सांगणार आहे. आता परत एकदा आपण 22व्या श्लोकाचा विचार करू. 22व्या श्लोकामध्ये म्हणजे विग्रहेंद्रिय प्राणधीतमः नाहमेकसत तज्जडै हसत या श्लोकाबद्दल बोलते मी. ह्या श्लोकामध्ये आपण जी उपाधींची यादी पहिल्या वेळी पाहिली होती ती यादी स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या 3 शरीरांचा निर्देश करते असं आपण आपल्या 28व्या भागामध्ये सविस्तरपणे शिकलो. आणि देह तादात्म्य या शब्दांनी या 3ही देहांची तादात्म्य असं लक्षात घ्यायचं हेही आपण त्या भागात पाहिलं. म्हणून पुन्हा एकदा त्या व्याख्येकडे येऊ आपल्या जीव आणि ईश्वराच्या. व्यष्टी देहाशी तादात्म्य केलेल्या शुद्ध अहमला जीव म्हणतात. समष्टी देहाशी तादात्म्य केलेल्या शुद्ध अहमला ईश्वर म्हणतात. आता आपण जीव आणि ईश्वर यांच्यात या व्याख्यांच्यामुळे किंवा या व्याख्यात ज्या निर्दिष्ट आहेत त्या उपाधींमुळे काय काय फरक पडतो हे आपण क्रमाक्रमाने पाहू. आता प्रथम स्थूल शरीराशी तादात्म्य ह्या मुद्द्याच्या दृष्टीने आपण जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये काय भेद होतो ते पाहूयात. जेव्हा शुद्ध अहम हा व्यष्टी शरीराच्या बरोबर तादात्म्य करतो म्हणजे व्यष्टी स्थूल शरीर, आपण आता क्रम तोच ठेवूयात. आधी स्थूल शरीर, मग सूक्ष्म शरीर आणि मग कारण शरीर. तर व्यष्टीच्या स्थूल शरीरामध्ये अहमभाव जेव्हा ठेवला जातो किंवा शुद्ध अहमचं जेव्हा व्यष्टीच्या किंवा एका व्यक्तीच्या स्थूल शरीराशी तादात्म्य होतं तेव्हा त्याला जीव म्हटलं जातं. तर एका शरीरात अहमभाव असल्यामुळे तो जीव अल्पशक्तिमान होतो. कारण कोणत्याही शरीरामध्ये म्हणजे कोणत्याही एका शरीरामध्ये ही मर्यादितच शक्ती असणार. तसंच आता पुढचं, आता हे झालं व्यष्टीच्या बाबतीत म्हणजे जीवाच्या बाबतीत. तेच ईश्वराच्या बाबतीत काय आहे? आपण काय म्हणलं, ईश्वर हा संपूर्ण जगताच्या मधून व्यक्त होतो आहे. म्हणजेच
संपूर्ण स्थूल जगताचा तो स्वामी आहे. म्हणजे जगामध्ये असलेल्या सर्व स्थूल शरीरांशी त्यांनी तादात्म्य केलेलं आहे शुद्ध अहमनी. तेव्हा त्याला आपण ईश्वर म्हणत असल्यामुळे तो सर्व शक्तिमान आहे असं म्हणतो. आता एका शरीरातली शक्ती आणि ब्रह्मांडातल्या संपूर्ण जे काही सर्व शरीरं आहेत त्या सर्व शरीरांमधली शक्ती एकत्र आणली तर ती कधीही निश्चित जास्त होणार. त्यामुळे ईश्वरा हा सर्व शक्तिमान आहे आणि जीव हा अल्पशक्तिमान आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा, सूक्ष्म शरीराची तादात्म्य. या मुद्द्यावरून आपण ह्या दोघांच्यामध्ये काय फरक होतो ते पाहतोय. जेव्हा व्यष्टी मनाशी तादात्म्य शुद्ध अहम करतो तेव्हा तो अल्पज्ञ होतो. कारण सरळ आहे, एका व्यक्तीचं मन किंवा बुद्धी हे संपूर्ण ब्रह्मांडात चाललेल्या सगळ्या घडामोडींना जाणू शकत नाही. पण समस्त ब्रह्मांडाच्या बुद्धीशी जेव्हा तादात्म्य केलं जातं तेव्हा म्हणजेच ईश्वर हा समस्त ब्रह्मांडाच्या बुद्धीत व्यक्त होत असल्यामुळे तो मात्र सर्वज्ञ असतो. म्हणजे जीव हा व्यष्टी मनाशी तादात्म्य केल्यामुळे किंवा व्यष्टीच्या सूक्ष्म शरीराशी तादात्म्य केल्यामुळे अल्पज्ञ असतो. तर ईश्वर हा समस्त ब्रह्मांडाच्या सूक्ष्म शरीराशी तादात्म्य केल्यामुळे सर्वज्ञ असतो. कारण संपूर्ण ब्रह्मांडातल्या सर्व जीवांच्या ठिकाणी असलेली बुद्धी त्याच्याशी त्याचं तादात्म्य झालं आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा कधीही जास्तच असणार. आणि आता पुढचं, कारण शरीराशी तादात्म्य. आता हा जो मुद्दा आहे ना तो मी इथे फक्त आता उद्धृत करणार आहे, म्हणजे फक्त त्याचा एक उल्लेख करणार आहे. आणि हा थोडा अधिक सूक्ष्म आहे आणि त्याला अधिक विवेचनाची गरज आहे. त्यामुळे आपण या भागाच्या शेवटी किंवा पुढच्या भागाच्या सुरुवातीला मी त्याच्यावरती अधिक सविस्तरपणे सांगेन. आत्ता फक्त हा मुद्दा म्हणून आपण लक्षात ठेवूया, कारण आपल्याला देहाचे 3ही स्तर आत्ता विचारात घ्यायचे आहेत. आपण पहिलं स्थूल बघितलं, सूक्ष्म शरीर बघितलं आणि आता कारणदेह. कारणदेह म्हणजे आपण 22व्या श्लोकामध्ये बघितलं अज्ञान, स्वरूपाविषयीचं अज्ञान हेच आपल्याला आपल्या अस्तित्वाचं मूळ कारण आहे. म्हणजे आपण आपल्या जन्माचं कारण आहे असं म्हणू आपण. जन्म झाल्यामुळे आपण अस्तित्वात आलेलो आहोत. आणि हे जे मूळ अज्ञान आहे त्याला अविद्या म्हणतात. आणि ही अविद्या ही जीवाची उपाधी आहे. म्हणजे जीवाचं म्हणजे व्यष्टीचं कारण शरीर जे आहे त्याचं नाव आहे अविद्या. आणि ईश्वराचा जो कारणदेह आहे त्याला म्हणायचं माया. आता ह्या मायेबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे आणि खूप मोठा विषय आहे तो. आणि तो या भागामध्ये कदाचित आपण कव्हर करू, कदाचित पुढच्या भागामध्ये करू. मी नक्कीच सांगणार आहे, कारण मी म्हटलं तसं की आपला मूळ उद्देशच हा ग्रंथ शिकताना वेगवेगळ्या वेदांताच्या संकल्पनांबद्दल माहिती करून घेणं हा आहे. फक्त आत्ता जर मी त्याच्याविषयी बोलत बसले तर या श्लोकातला जो विषय आहे की ईश्वर आणि जीव यांच्यातला फरक, त्याच्यात थोडासा विषयांतर होईल. म्हणून मी त्याच्याविषयी सविस्तर नाही आत्ता बोलत. तर आता ही अविद्या ही जीवाची उपाधी आहे. म्हणजे अविद्या म्हणजे जीवाचा कारणदेह आणि माया ही ईश्वराची उपाधी आहे कारणदेह या स्तरावरती. तर ही माया ही शुद्ध सत्वरूप आहे आणि अविद्या ही मलिन सत्वरूप आहे. हे फक्त आत्ता शब्द लक्षात ठेवा, ह्याच्याविषयी मी नंतर बोलते. तर आता आपण पहिले 3 मुद्दे बघितले. स्थूल शरीराशी तादात्म्य व्यष्टी पातळीवर, समष्टी पातळीवर. सूक्ष्म शरीराशी तादात्म्य व्यष्टी पातळीवर, समष्टी पातळीवर. स्थूल शरीराशी तादात्म्य व्यष्टी पातळीवर झाल्यामुळे जीव हा अल्पज्ञ होतो आणि ईश्वर हा समष्टी पातळीवर तादात्म्य झाल्यामुळे सर्वशक्तिमान होतो. सूक्ष्म शरीराच्या बाबतीत व्यक्तीच्या किंवा व्यष्टीच्या सूक्ष्म शरीराशी तादात्म्य केल्यामुळे जीव हा अल्पज्ञ होतो
म्हणजे मर्यादित बुद्धी असलेला आणि समष्टी मनाशी आणि बुद्धीशी समष्टी सूक्ष्म शरीराशी तादात्म्य केल्यामुळे ईश्वर हा सर्वज्ञ होतो. आणि तिसरी उपाधी आपण बघितली, अविद्या म्हणजे कारण शरीर आहे व्यष्टीचं, आणि माया हे कारण शरीर आहे ईश्वराचं. माया ही शुद्ध सत्वानी युक्त आहे आणि अविद्या ही मलिन सत्वानी युक्त आहे. आता आपण पुढच्या चौथ्या मुद्द्याकडे जाऊ. जीव हा कर्म करणारा आहे आणि ईश्वर हा कर्माला प्रेरणा देणारा आणि उपकरण पुरवणारा असा आहे. आता आपण हा भाग कर्मयोगामध्ये सखोल बघितला आहे की आपण ईश्वराला कर्माध्यक्ष म्हटलं. का कर्माध्यक्ष म्हटलं? कारण ईश्वर हा आपल्याला ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती, ज्या 3 शक्तींखेरीज कुठलंही कर्म आपल्या हातून घडू शकत नाही, या 3ही शक्ती हा ईश्वर आपल्याला पुरवतो. आणि त्या संदर्भात आपण एक श्लोकही बघितला होता 18व्या अध्यायातला, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हा श्लोक मला वाटतं आत्तापर्यंत आपल्या या विवेचनामध्ये 3ऱ्यांदा किंवा 4थ्यांदा येतो आहे. तर हा चौथा मुद्दा की जीव हा कर्म करणारा आहे, ईश्वर हा कर्माला प्रेरणा देणारा आहे, उपकरण पुरवणारा आहे. आता 5वा मुद्दा आहे, जीव हा फल भोगणारा आहे आणि ईश्वर हा फलभोग देणारा आहे. हा सुद्धा मुद्दा आपण कर्मयोगाच्या पहिल्याच श्लोकामध्ये बघितला होता. पहिलाच श्लोक आठवत असेल तर, कर्तुराज्ञया प्राप्यते फलम. इथे कर्ता हा शब्द ईश्वराला उद्देशून वापरलेला आहे. ईश्वराच्या आज्ञेनी फळं, कर्माची फळं जीवाला मिळतात. इथे अगदी स्पष्ट आहे की जीव हा फल भोगणार आहे, ईश्वर हा फलभोग देणारा आहे. जीवाच्याच कर्माची फळं पण जीवापर्यंत पोचवण्याचं काम ईश्वराचं आहे. हाही मुद्दा पाहिलेला आहे. पुढचा मुद्दा आहे 6वा, जीव हा मायेच्या अधीन आहे आणि ईश्वर हा मायेचा स्वामी आहे. आता परत इथे हा मुद्दा फक्त आत्ता रजिस्टर करा, ऐकून घ्या. माया याविषयी जेव्हा आपण पुढे बघू तेव्हा आपल्याला हा मुद्दा क्लिअर होईल. 7वा मुद्दा असा आहे की जीव हा बंधनात पडलेला आहे आणि तो मोक्षाची इच्छा करणारा आहे आणि ईश्वर हा बंध आणि मोक्ष देणारा आहे. असे हे आपण 7 मुद्दे बघितले, ज्या मुद्द्यामुळे जीव आणि ईश्वर हे वेगळे वाटतात. वाटतातला फार खूप महत्त्व आहे. हा जो भेद आहे हा उपाधींमुळे आहे. आणि उपाधी ह्याच 3, स्थूल सूक्ष्म कारणदेह, ह्या उपाधींच्या फरकामुळे जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद वाटतो. पण उपाधी ही तात्पुरती असते किंवा उपाधी ही विनाशी असते, ती बाजूला ठेवून विचार केला जाऊ शकतो. आणि म्हणून हा भेद जो आहे तो खरा नाही, म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या खरा नाही, व्यावहारिकदृष्ट्या खरा आहे. ह्या 2 वेगळ्या सत्ता आहेत. आपण मागे 3 सत्तांचाही विचार केला होता, प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. तर आत्ता जो आपण भेद बघतो आहोत किंवा बघितला तो सगळा आपल्याला व्यावहारिक पातळीवर जाणवणारा आहे. पण पारमार्थिक पातळीवरती मात्र हा भेद नाही, कारण तो उपाधिजन्य आहे. उपाधी बाजूला केल्या तर हा भेद नष्ट होणार आहे. आणि मग तो भेद, म्हणून त्या भेदाचं स्वरूप कसं आहे तर तो भेद वरवरचा म्हणजे मिथ्या आहे. आणि मग दोघांचंही मूळ स्वरूप काय आहे? शुद्ध अहम, जो कधी समष्टी याच्याशी चिकटतोय, कधी व्यष्टी शरीराशी चिकटतोय. आणि त्याचं स्वरूप कसं आहे तर सत आणि चित. आणि ते कसं आहे? कायमस्वरूपी आहे, म्हणून त्याला वस्तू म्हटलं आहे. आणि वस्तू किंवा पारमार्थिक सत्य सत्स्वभावत म्हणजे पारमार्थिक सत्याच्या दृष्टीने ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये काहीच भेद नाही. आता इथे आपण मागे एक उदाहरण बघितलं होतं,
तेच उदाहरण आपण पुन्हा एकदा आठवण करूयात, म्हणजे हा मुद्दा आपला अधिक पक्का होईल. लाट आणि समुद्र ह्यांचं मूळ स्वरूप काय आहे? पाणी आहे. आपण जर आकाराच्या दृष्टीने बघायला गेलो तर लाट ही खूप मर्यादित आहे, समुद्र खूप अ, अमर्याद आहे. तर इथे लाट म्हणजे जीव आणि समुद्र म्हणजे ईश्वर. लाट म्हणजे व्यष्टी, समुद्र म्हणजे समष्टी. पण त्यांचं मूळ स्वरूप काय आहे? पाणी. तर पाणी ह्या स्वरूपाकडे जर फक्त लक्ष द्यायचं ठरवलं तर मग लाट आणि समुद्र ह्यांच्यामध्ये काहीतरी फरक राहील का? काहीच फरक राहणार नाही. कारण ते मूळ स्वरूप असल्याशिवाय ना लाट बनणारे ना समुद्र. त्यामुळे ते जे पाणी आहे तेच सच्चित हे मूळ अधिष्ठान आहे की त्याच्याशिवाय लाटेचंही अस्तित्व नाही, समुद्राचंही अस्तित्व नाही. आणि म्हणून पाणी हेच खरं आहे. म्हणून अधिष्ठान, मिथ्या वस्तूचं जे अधिष्ठान आहे तेच नेहमी खरं असतं आणि म्हणून त्याच्याच दृष्टीने पारमार्थिक सत्ता ही बनलेली असते. इथे ईश्वर आणि जीव यांच्यामधील भेदाला आणखीन एका दृष्टांताद्वारे पण आपल्याला समजून घेता येईल. अमेरिकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी उभी असलेली व्यक्ती ही निवडणुकीआधी केवळ फक्त एक नागरिक असते आणि तिचा फक्त एका मतावर अधिकार असतो. पण नंतर बहुमत प्राप्त झाल्यानंतर मात्र सगळ्याच मतांवर तिचा अधिकार होतो आणि त्यामुळे ती राष्ट्रपती बनते. आता आधी नागरिक असताना ती एक शासित व्यक्ती असते, पण तीच नंतर शासक बनते. हा व्यष्टी आणि समष्टी याच्यामधला भेद आहे किंवा जीव आणि ईश्वर ह्याच्यामधला भेद आहे. त्यामुळे सत्स्वरूपाच्या दृष्टीने दोघांमध्ये अभेदच आहे, दोघे एकच आहेत. आता हे सगळं लक्षात ठेवून आपण हा 24वा श्लोक पुन्हा एकदा म्हणूयात. ईशजीवयोर्वेषधीभिदा सत्स्वभावतो वस्तु केवलम. आता पुढचा 25वा श्लोक थोडासा याला जोडूनच आहे, पण आपण तो पुढच्या भागात बघणार आहोत. आणि त्याआधी जे मी कारण शरीराचा मुद्दा जो नुसताच इथे आत्ता बोलून सोडून दिला आहे त्याविषयी आपण थोडंसं आधी पुढच्या भागामध्ये पाहू आणि मग 25वा भाग आपण पाहू. तर आता इथे आपण आपली नेहमीची शेवटची प्रार्थना म्हणून थांबूयात. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.